आम्ही भारतीय लोक हो नमस्कार. आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या वेळेत जाहीर झालेल्या आहेत. काही लोकांना अशा शंका होती की निवडणुका वेळेत होतील की नाही. काही लोकांना अतिरेकी शंका होती की निवडणुकाच होतील की नाही. पण या सगळ्या शंकांना फाटा देत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता निवडणुकीत कोण किती जागा घेऊन निवडून येणार यावर क्षणाक्षणाला चर्चा होते आणि रोज आपापल्या जागांचा आकडा वेगळे वेगळे पक्षाने आघाड्या सांगता येत आहेत. खरं म्हणजे 2023 पासूनच भाजपच्या गोटातून एक जादुई आकडा सांगितला जात होता. तो म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप किंवा सरकार यंदाच्या निवडणुकीमध्ये 400चा आकडा पार करणार. आता जागा आहेत अंदाजे 543. 543 मध्ये 400 जागा बीजेपी घेत असेल तर 143 जागा विरोधकांना मिळणार. एकूण संख्येचा विचार करता त्या खूपच जुजबे आहेत आणि केवळ नावालाच आहेत असं म्हणता येईल. याचा एक अर्थ असाही होतो की खरोखर बीजेपीने 400 जागा जिंकल्या तर आपल्याकडे जो विरोधी पक्ष शिल्लक राहील, वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या पक्षात विभागलेला, तो विकलांग असेल. तो क्रियाशून्य असेल आणि 400 सदस्यांना टक्कर देण्यासाठी तो सक्षम नसेल. पण बीजेपी हा आकडा सांगते 400 आणि त्यांनी घोषणाच दिली, अब की बार 400 पार. फिर एक बार मोदी सरकार. म्हणजे मोदींना तिसऱ्या टर्मसाठी निवडून देऊन पंतप्रधान करायचं आणि 400 जागा मिळवायच्या. हे कोण सांगतंय? काँग्रेसच्या दीर्घ राजवटीवर रोज टीका करणारे, त्यांना शिव्याशाप देणारे बीजेपी आणि तत्सम काही पक्ष आता स्वतःच दीर्घ राजवटीची स्वप्न पाहत आहेत. इंदिरा गांधी 3-4 वेळा निवडून आल्या म्हणून त्यांना हुकुमशाह ठरवण्यात आलं, एकाधिकारशाह ठरवण्यात आलं. आणि जर मोदी 3-4 वेळा निवडून येत असतील तर त्यांना काय ठरवायचं? याचं उत्तर अजून तरी बीजेपीकडे नाही. कारण बीजेपीची थेरी अशी असते, ती म्हणजे लोकशाही आणि विरोधी पक्ष म्हणजे हुकुमशाही, राष्ट्रद्रोही. हे जे 400 चाललेलं आहे त्याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेने जोरदार उत्तर दिलेलं आहे आणि ते प्रत्येक सभेत सांगताय, अब की बार 400 पार नाही आहे तर अब की बार भाजप तडेपार. आता त्यांना 400 असं का वाटतं आणि ह्यांना बीजेपी तडेपार असं का वाटतं? हे सगळे विरोधी पक्ष दुर्बल असताना सुद्धा बीजेपी तडेपार ते कसं करणार आहेत याचं काय लॉजिक अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि बीजेपी 400 कसं मिळवणार आहे या मागचं पण गणित काही अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. ह्या ज्या 400 जागा आहेत त्या केवळ एकट्या बीजेपीला मिळणार नाही आहेत, तर बीजेपीची जी आघाडी आहे मित्रपक्षांची, ती आघाडी काही छोटी नाही आहे. या आघाडीमध्ये 1-2 नव्हे तर 40 पक्ष आहेत. आता प्रश्न असा येतो की एवढी मोठी 40 पक्षांची आघाडी करावी असं बीजेपीला का वाटतं? त्याचं कारण सरळ साधं आहे. कारण ही आघाडी तयार केल्याशिवाय बीजेपी मोठा होत नाही. जर बीजेपी एकटाच लढवणार असेल तर हे 40 पक्ष त्याच्या विरोधात जातील आणि विरोधी पक्ष असलेले पण विरोधात जातील. आपण महाबलवान पक्ष आहोत हे सिद्ध करायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या सप्लाय लाईन, टॉनिक लाईन बीजेपीला घ्याव्या लागतात. कारण असे अनेक प्रदेश आहेत की जिथे बीजेपीचा नावाचा सुद्धा उल्लेख होत नाहीये. त्या प्रदेशात बीजेपीला पायरो करायचा आहे. म्हणून जिथे जिथे आपण कमी आहोत
तिथे तिथे त्याने त्या त्या प्रदेशातले मित्र जोडलेले आहेत आणि अशा मित्रांची संख्या 40 झालेली आहे. गंमत म्हणजे हे सगळेच मित्र काही स्ट्रॉंग नाही आहेत. असे काही मित्र आहेत की ज्यांच्या पक्षाचा विधानसभेत लोकसभेत कुणीच निवडून येत नाही. उदाहरणार्थ रामदास आठवले. पण दलितांची मतं हायजॅक करण्यासाठी रामदास आठवलेंना मागच्या दारांनी राज्यसभेत नेतात, एक राज्यमंत्रीपद देतात आणि त्या बदल्यामध्ये दलितांची मतं हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो. केवळ आठवलेंचंच नव्हे तर असे अनेक पक्ष आहेत की जे स्वबळावर कोणत्याही सभागृहामध्ये खालच्या किंवा वरच्या, कनिष्ठ किंवा ज्येष्ठ सभागृहात जाऊ शकत नाहीत. अशा सगळ्यांची मोठ त्यांनी बांधलेली आहे आणि ही मोठ बीजेपी प्लस अशी 40 होते आणि त्यातून एक मोठं गणित तयार होतं. ह्या 40 पक्षाच्या जोरावर आपण 400 जागा पार करू असं बीजेपीला वाटत आलेलं आहे. 400 जागा ही बीजेपीच्या दृष्टीने चांगली गोष्ट असली तर ती लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही, ती लोकशाहीचा संकोच करणारी आहे. आता याच्या विरुद्धचं टोक उद्धव ठाकरेंनी मांडलेलं आहे, तडीपार. तडीपारचा अर्थ काय की बीजेपी कुठेच असणार नाही, त्याला सीमांच्या पलीकडे पार केलेलं असेल असं ठाकरेंना का वाटतं? त्यांना असं वाटतं की ते ज्या इंडिया आघाडीत आहेत त्या आघाडीत सुद्धा काही कमी पक्ष नाही आहेत. 25हून अधिक पक्ष, जवळपास 29 पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहेत. हे सगळे पक्ष एकत्र येतील, जनतेला एकत्र करतील, बीजेपीच्या कारभाराचे आतले आणि बाहेरचे दृश्य दाखवतील, रोज त्यांच्या एक एक भानगडी बाहेर काढतील आणि अशा प्रकारे बीजेपी निवडणुकीच्या रिंगणातून मागे मागे ढकलला जाईल आणि तो तडीपार होईल असा एक अंदाज विरोधी पक्षातल्या एका प्रमुख नेत्यांनी बांधलेला आहे आणि तो अंदाज ते मी मगाशी म्हणालो तसं रोज सांगतायत. आता गंमत अशी आहे, बीजेपी 400 जागा जिंकणार असेल तरी इंडिया आघाडीला 100-125 जागा मिळतील. बीजेपी आता पुढे जाऊन तेवढा पण त्यांना मिळणार नाही आहेत, त्यांचं अस्तित्वच राहणार नाही असं सांगताय. हा जो 400चा आकडा गेल्या वर्षभरापासून सारखा प्रचारात आणला जातो, विशेषतः मोदी आणि अमित शहा यांच्या वोटावर दिवसातून 100 वेळा तरी हा आकडा येतो. तो वर येतो म्हणून खालच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत येतो. पण 400चा आकडा गाठणं ही भारतामध्ये अद्याप तरी सोपी गोष्ट नाही आहे. कोणत्या तरी एका परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी तो गाठला होता, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. बीजेपी सत्तेत जरी असला तरी त्यांनी असं गृहीत धरता कामा नये की हे सगळं लोकमत आपल्या मागे आहे आणि ते नैसर्गिकपणे आहे. खरं तर हे लोकमत नैसर्गिकपणे आलेलं नाही आहे, तर ते लाभातून तयार झालेलं आहे. हे लाभ कोणते आहेत? 80 कोटी लोकांना मोफत अन्न. सरकारला असं वाटतं हे 80 कोटी लोक आपल्या बाजूने उभे राहतील. अमुक कोटी महिलांना मोफत गॅस, अमुक कोटी लोकांच्या खात्यावर एवढे एवढे पैसे, अमुक कोटी महिलांना साड्या मोफत, मंगळसूत्र मोफत, अमुक कोटी महिलांना अजून काहीतरी मोफत. हे जे लाभार्थी वर्ग तयार केलेले आहेत सरकारने, त्यांची सगळीच्या सगळी मतं आपल्याला मिळतील अशी एक भूमिका त्यांच्यामध्ये आहे. पण याला पण काही आधार नाही सापडत. कुणीतरी धान्य मोफत देतं म्हणून आपली मतं सरकारलाच द्यावीत असा कधी माणूस विचार करत नाही आणि तो बीजेपीच्या बाबतीमध्ये पण करण्याची शक्यता नाही. या उलट बीजेपीने सबसिडी राज चालवत असतानाच लोकांच्या मालकीची साधन संपत्ती जी भांडवलशाहीला दिलेली आहे ती पण लोकांनी ओळखलेली आहे. आता लोकशाहीमध्ये नोकऱ्या तयार होत नाहीत. आपल्या लोकशाहीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत मिळत नाही. आपल्या लोकशाहीमध्ये
स्वावलंबी, स्वतःच्या मनगटावर काही पोट भरणारा अशा माणसांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे, कारण बेकारी वाढते आहे. बीजेपी अजून एका कारणावरून 400 जागांचं गणित मांडतं, तो म्हणजे राम मंदिर, तो म्हणजे धर्माचा विषय, तो म्हणजे काश्मीरचा विषय, तो म्हणजे समान नागरी कायद्याचा विषय. हा विषय नागरिकांना भावलेला आहे, तो त्यांच्या श्रद्धेचा बनलेला आहे. सगळेच नागरिक श्रद्धावान झालेले आहेत, म्हणून ते सगळेच्या सगळे आपल्याला मते देतील अशी एक स्वप्न बीजेपी पाहतो आहे. त्या स्वप्नांना पण काही अर्थ नाही, आणि ती स्वप्न डोळे उघडून पाहिलेले नाही आहेत, डोळे बंद करून पाहिलेले आहेत. ह्या सगळ्यांचा एक अंदाज घेऊन विरोधक म्हणतात बीजेपी तडीपार होईल, पण शब्दशः तसा अर्थ घ्यायचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये अनेक वर्षे सत्तेवर राहिलेला पक्ष असा एका रात्रीत तडीपार होत नसतो, पण त्याला धक्का बसण्याची शक्यता असते. त्यामुळे मुद्दा नंबर 1, बीजेपी ज्या घोषणा करते आहे अब की बार 400 पार, ही काय खरी गोष्ट नाही, ही फक्त घोषणेपुरतीच मर्यादित आहे. आणि उद्धव ठाकरे जे म्हणतायत अब की बार बीजेपी तडीपार, ही सुद्धा अतिशयोक्ती भूमिका आहे, घोषणा आहे. तिला पण काही वास्तवाचा स्पर्श नाही आहे, कारण विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये 29 पक्ष जरी असले तरी त्यांच्या क्षेत्रातली त्यांची शक्ती काय आहे, राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबा काय आहे, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा काय आहे, हा सगळा मुद्दा आपण विचारात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी अशा घोषणा निवडणुकीच्या फडात होतच राहतात. त्या तरंगणाऱ्या घोषणा असतात, त्या स्वप्नाळू घोषणा असतात, त्या नागरिकांना चकवा देणाऱ्या घोषणा असतात. हे आपण लक्षात ठेवून रोज विचार करत, रोज राजकारण आठवत आपल्याला मतदानाला सामोरे जायचं आहे. धन्यवाद.